शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती। मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन, मात्र शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये जनता दरबार, बारामतीकर अजितदादांच्या सहयोग निवासस्थानी दाखल। अजित पवारांचा वारसा चालवत आता सुनेत्रा पवारांनी नागरिकांच्या समस्यांचं निवारण। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांची पवारांना विनंती, तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याइतकं महाविकास आघाडीकडे संख्याबळ। संजय राऊतांची माहिती। अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे सूत्र आता अमित शहांकडे। पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही शहांची इच्छा। संजय राऊतांचा निशाणा। मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत। लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरिंगे अटकेत। भाजपा आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये बंदूक। भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्यानं खळबळ। आमदार संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय। चर्नी रोड उड्डाणपुलासाठी भाजप आक्रमक। नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्यानं आंदोलन। पालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेरलं। मंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक आंदोलनात सहभागी। उरणचे आमदार महेश बालदींच्या बंगल्याच्या आवारामध्ये एका तरुणाचा धिंगाणा। हातात कोयता घेऊन मद्यधुंद अवस्थेत तरुण थेट बालदींच्या बंगल्याबाहेर। पोलिसांकडून तरुणाला अटक। मुंबईमध्ये परप्रांतीयांची लोकलमध्ये मुजोरी। बीकेसी इथं कार्यरत असणाऱ्या एमएसएफ जवानाला 4 ते 5 परप्रांतीयांकडून मारहाण। आधी झालेल्या वादानंतर टोळक्याला बोलवून केली मारहाण। भिवंडीतील माजी महापौर विलास पाटलांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती। पालिका निवडणुकीनंतर विलास पाटील आणि भाजपचे आमदार महेश चौघुले यांच्या गटात झाला होता वाद। साखर कारखान्यांबाहेर आता शासकीय वजन काटे। ऊसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना। ऑनलाईन डिजिटल वजन काटे बसवण्यात वैधमापन विभागाला आदेश। एसटी बसमध्ये चालक वाहकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन। परतवाडा पुणे बसमधील धक्कादायक प्रकार। मद्यधुंद बस चालकाचा खामगाव बस स्थानकात राडा। पुण्याच्या शिरूरमधील काळे कुटुंबियांवर काळाचा घाला। मध्यरात्री अपघातात तिघांचा मृत्यू। कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अखेर उपमहापौरांच्या दालनातला टिपू सुलतानचा फोटो काढला। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद टाळण्यासाठी फोटो हटवला। मालेगाव पालिकेत लावला होता फोटो। कोकणासह विदर्भातही तापमान वाढणार। पुढील 3 ते 4 दिवस तापमान 34 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याकडून इशारा। ईशान्य भारताच्या सुरक्षेत नवा अध्याय। चीनच्या सीमारेषेवर हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राफेल सुखोई विमानाचे विशेष हवाई प्रात्यक्षिक। रशियाकडून व्हॉट्सअपवर बंदी। व्हॉट्सअपने कायद्याचं उल्लंघन केल्याचा रशियाचा आरोप। तर आता सरकार पाळत असलेले ॲप वापरावं लागणार। व्हॉट्सअपचं प्रत्युत्तर। Thank you.